रातें काटी तेरा ही ख्याल दिया है साहिबा नींदे रातें काटी जा ही ख्याल दिन साहिबा। जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायची आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल मिळून जाणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे, तिथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं, याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला 10.2 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे। आणि याला मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी स्टार्टिंगला येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन एका साईडला इमेज लेअर प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर प्लस की देऊन लास्टला यायचं आहे आणि परत एकदा प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर जेवढा आपल्याला स्क्रोल करायचं आहे तेवढा आपल्याला स्क्रोल करून सेट करून घ्यायचं। बघू शकता मी इथपर्यंत केलेलं आहे। तर स्क्रोल केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येईल। तर आता स्क्रोल झाल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आपल्याला 30% करून घ्यायची आहे। 30% करून घेतल्यानंतर हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे इमेजवरती वापरले जाणारे PNG आणि लिरिक्स प्रॉपर अशा दिसून येतील। आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की तो तुम्हाला ग्रुप लेअर दिसून येते। त्या प्रत्येक ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज लेअर ॲड करण्यासाठी पहिली ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन तुमचा एक इमेज ॲड करून त्याची साईज बरोबर प्रॉपर सेट करून आपल्याला तो इमेज लेअर मधोमध घ्यायचा आहे। मधोमध घेतल्यानंतर साईज कमी जास्त करून या शेपमध्ये ॲडजस्ट करून सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला आपल्याला अशाच प्रकारे साईज प्रॉपर वाढवून मधोमध सेट करून बघू शकता अशा प्रकारे मधोमध सेट करून याची साईज प्रॉपर वाढवून आपल्याला यात सेट करायचे आहे। बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त काय करायचं, एडिट करताना ज्या लेअर तुटत आहेत त्या फक्त प्रॉपर सेट करायच्या आहेत। अशाच प्रकारे थर्ड नंबरला आपण अशाच प्रकारे इमेज लेअरची साईज प्रॉपर सेट करून मधोमध घ्यायचा आहे आणि इमेज प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे। सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे आपण यापुढचे इमेज तुम्हाला अशाच प्रकारे सेट करायचे आहेत। सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। तर आपण इमेज लेअर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपल्याला इथून पुढे इमेज ॲड करायचे आहे। इमेज ॲड करण्यासाठी काय करायचं आहे ते बघू शकता, आपण लास्ट लेअर सिलेक्ट केल्यानंतर आता इमेज लेअर ॲड करण्यासाठी काय करायचं आहे की 10.2 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचे आणि तर 3 इमेज लेअर काय करायचं आहे ॲड करून घ्यायचे। ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी काय करायचं, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर काय करायचं, इमेज लेअर आहे ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला सेट करून घ्यायचं। अशा प्रकारे सेट केल्यानंतर आपल्याला या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी काय करायचं, इफेक्ट देण्यासाठी बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि हा जो एकच इफेक्ट दिला आहे तो इथून आपल्याला काय करायचं, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं की 10.2 या सेकंदपासून चालवणाऱ्या तिन्ही लेअरला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्याबरोबरच याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट क्लिक करायचं आहे।